सुधागड एज्युकेशन सोसायटीचे पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कळंबोली मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू माध्यम यांच्या सौजन्याने शैक्षणिक व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. आज आपण मराठी पाठ्यपुस्तकातील पद्य उत्तम लक्षण पाठ 4 पाहणार आहोत. या पाठाचे कवी संत रामदास आहेत. प्रथमतः आपण कवींचा परिचय करून घेऊया. ही कविता संत रामदासांच्या दासबोध या ग्रंथातून घेतलेली आहे. दासबोध ग्रंथातला समास 2 दशक 10 या दासबोध ग्रंथातून ती घेतलेली आहे. संत रामदास या महाराष्ट्राला संत म्हणून सुपरिचित आहेत. संत रामदासांच्या काव्याची ठळक वैशिष्ट्ये म्हणजे त्यातील सामाजिक जाणीव होय. समाजाच्या नैतिक व आध्यात्मिक उन्नतीविषयी अखंड जागरूकता आणि अतीव तळमळ संत रामदासांच्या काव्यातून आपल्याला आढळते. आध्यात्मिक विचारांचे प्रतिपादन करणारे टीकाग्रंथ, स्फुट प्रकरणे, आख्यान काव्ये, करुणाष्टके, उपदेशपर रचना, अभंग, पदे, भूपाळ्या, आरत्या, स्तोत्रे असे विविध प्रकारचे वाङ्मय त्यांनी निर्माण केले. दासबोध ही त्यांची स्वतंत्र कृती असून त्यातून त्यांचा व्यासंग, चिंतन, समाजाचे व जनरीतीचे त्यांनी केलेले सूक्ष्म अवलोकन प्रत्ययाला येते. मनाचे श्लोक हे त्यांचे अत्यंत लोकप्रिय व सर्वतोमुखी असणारे काव्य आहे. विद्यार्थी मित्रांनो, संत रामदास यांचा दासबोध ग्रंथ, मनाचे श्लोक सगळ्या महाराष्ट्राला सुपरिचित आहेत. या कवितेची मध्यवर्ती कल्पना थोडक्यात आपण समजून घेऊया. संत रामदास या कवितेतून आदर्श व्यक्तीची लक्षणे सांगतात आणि ही लक्षणे सांगताना माणसाने काय करावे, काय करू नये अशा प्रकारचे मोलाचे मार्गदर्शन या काव्यातून करतात. माणसाने नेहमी सत्कीर्तीचा मार्ग अवलंबावा. माणसाने नेहमी सत्कीर्तीचा मार्ग अवलंबला पाहिजे. विवेकाने वागले पाहिजे आणि सत्कीर्ती कशी वाढेल हा विचार केला पाहिजे. हा बोध संत रामदास आपल्याला या काव्यातून करून देतात. मी थोडक्यात महाराष्ट्रातील संत आणि त्यांच्या कार्याविषयी थोडक्यात बोलतो. संत तुकारामांच्या शिष्या बहिणाबाई यांनी अतिशय सुंदर असा अभंग लिहिलेला आहे आणि या अभंगातून वारकरी संप्रदाय कसा त्याची पायाभरणी झाली आणि तो कसा उभा राहिला आणि या वारकरी संप्रदायामुळे महाराष्ट्रातील सामान्य माणूस
आध्यात्मिक क्षेत्रात कसा स्थिर झाला याचं असं सुंदर वर्णन या अभंगातून बहिणाबाई करतात. बहिणाबाई तुकारामांच्या शिष्या आहेत. संत कृपा झाली इमारत फळा आली, ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया, नामातयाचा किंकर तेने रचिले आवार, जनार्दन एकनाथ खांब दिदला भागवत, तुका झालाशे कळस भजन करा सावकाश, बहिणी म्हणे फडकती ध्वजा निरूपण केले ओझा. अतिशय सुंदर असा अभंग आहे. संत जन्माला येतात ते सामान्य माणसाच्या उद्धारासाठी. सामान्य माणूस जीवन जगत असताना कसं वागलं पाहिजे, कसं वर्तन केलं पाहिजे आणि आपल्या जन्माचं सार्थक कशात आहे याची जाणीव सामान्य माणसाला नसते. आणि म्हणून या सामान्य माणसाच्या उद्धारासाठी संत जन्म घेतात. संसार करत असताना त्या संसारामध्ये चांगल्या वर्तनाने आपण जगलो आणि भगवंताचं नाम घेत गेलो तर मोक्षाची प्राप्ती होते. असा भगवंताच्या नामाचा सहज सोपा उपाय सामान्य माणसाला या संतांनी दिला. ज्ञानेश्वर महाराजांनी गीतेवर टीकार्थ ग्रंथ लिहिला. ज्ञानेश्वरी टीका गीता समजायला अवघड होती, संस्कृतात होती, सामान्य माणसाला ती कळत नव्हती आणि म्हणून सामान्य माणसाला ज्ञान असूनही त्याचा उपयोग होत नव्हता. आणि म्हणून ज्ञानेश्वरांनी या समाजाची तळमळ ओळखून सहज सोप्या सुंदर अवीट गोड भाषेत मधुर भाषेत ज्ञानेश्वरी हा ग्रंथ त्यांनी लिहिला. संत नामदेवांनी नामदेवांची अभंगवाणी लिहिली, एकनाथांनी एकनाथी भागवत लिहिला आणि तुकारामांनी तुकारामांची अभंगवाणी लिहिली. आणि पुढे संत रामदासांनी दासबोध नावाचा ग्रंथ लिहिला. तसं पाहिलं तर ज्ञानेश्वर आणि नामदेव समकालीन संत आणि तुकाराम महाराज आणि रामदास संत रामदास हे समकालीन. कारण छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा हिंदवी स्वराज्य निर्माण करत होते तेव्हा त्या निर्माणासाठी संत तुकाराम आणि संत रामदास यांच्या कार्याची जोड त्यांना मिळाली. संत रामदासांनी भारतभर भ्रमण केलं. त्यांनी या समाजातली परिस्थिती जाणली, पाहिली की समाज या अज्ञानामध्ये अंधकारामध्ये अत्याचारानं होरपळतोय. अतिशय दुःखात आहे. या समाजाला प्रबोधन केलं पाहिजे, या समाजाला ज्ञान दिलं पाहिजे आणि या लोकांमध्ये एक प्रकारची ताकद निर्माण केली पाहिजे आणि या लोकांना बोध दिला पाहिजे. या लोकांचं वर्तन बदल झाला पाहिजे. जी गुलामीची वृत्ती माणसांच्या मनामध्ये निर्माण झाली त्याबद्दल त्यांना अन्याय, त्याबद्दल अन्यायाची चीड त्यांना वाटली पाहिजे. त्यांच्यामध्ये बोलण्याचं धाडस आलं पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी ती गरज ओळखून गावागावामध्ये मारुतीची मंदिरे उभारली. त्या मंदिरा शेजारी त्यांनी व्यायामशाळा उभारल्या. हेतू एक होता की या व्यायामशाळेतून ही तरुण मुलं व्यायामानं बलशाली होतील, सुदृढ होतील आणि एकदा माणसाचं शरीर सुदृढ झालं ना की मन सशक्त होतं. आणि हे काम संत रामदासांनी केलं आणि त्याबरोबरच
या समाजाला दासबोध नावाचा ग्रंथही अतिशय सहज सोप्या भाषेमध्ये की वाचल्याबरोबर सांगितल्याबरोबर सहज समजेल आणि जगामध्ये कसं वागावं बोलावं त्याचंही ज्ञान होईल या हेतूनं दासबोध लिहिला. मनाचे श्लोक लिहिले. मनाच्या श्लोकामुळे मनाला उपदेश झाला. आज आपण पाहतो गावागावामध्ये अगदी लहानांपासून थोरांपर्यंत या मनाच्या श्लोकांचं पारायण होतं. मनाचे श्लोक बोलले जातात आणि या मनाच्या श्लोकातून मनाला उपदेश होतो आणि मनाला उपदेश झाला की एक चांगला निकोप मनोवृत्तीचा माणूस निर्माण होतो आणि अशा प्रकारची माणसं जेव्हा या राष्ट्रात निर्माण होतील तेव्हा एक सुंदर चांगलं राष्ट्र निर्माण होईल. हा कयास रामदास स्वामींनी केला आणि पुढे हिंदवी स्वराज्य निर्माण झालं आणि ही चांगला समाजही त्यामुळे निर्माण झाला. तर प्रथमतः मी कविता वाचन करतो आणि त्यानंतर आपण कवितेचा अर्थ आणि कवितेचा भावार्थ समजून घेऊया. उत्तम लक्षण संत रामदास. श्रोती व्हावे सावधान, सांगतो आता सांगतो उत्तम गुण, जेणेकरिता बाणे खून सर्वज्ञपणाची. वाट पुसल्याविन जाऊ नये, फळ ओळखिल्याविन खाऊ नये, पडिली वस्तू घेऊ नये एकाएकी. जनी आर्जव तोडू नये, पाप द्रव्य जोडू नये, पुण्यमार्ग सोडू नये कदाकाळी. तोंडाळाशी भांडो नये, वाचाळाशी तंडो नये, संत संग खंडू नये अंतर्यामी. आळसे सुख मानू नये, चाहडी मनास आणू नये, शोधल्याविन करू नये कार्य काही. सभेमध्ये लाजू नये, सभेमध्ये लाजो नये, बाष्कळपणे बोलू नये, पैज होड घालू नये काही केल्या. कोणाचा उपकार घेऊ नये, घेतला तरी राखो नये, परपीडा करू नये विश्वासघात. व्यापकपण सांडू नये, पराधीन होऊ नये, आपले ओझे घालू नये कोणा एकाशी. सत्य मार्ग सांडू नये, असत्य पंथे जाऊ नये, कदा अभिमान घेऊ नये असत्याचा. अपकीर्ती ते सांडावी, सतकीर्ती वाढवावी, विवेके दृढ धरावी वाट सत्याची. संत रामदासांनी दासबोध ग्रंथातल्या या दशक दुसरे समाज दुसरा यामधल्या 10 ओव्या या पद्यपाठासाठी घेतलेल्या आहेत. आपण प्रत्येक ओवीचं विवेचन पाहूया. प्रथम अर्थ आपण कठीण शब्दांचा समजून घेऊ आणि मग त्या ओळीचा भावार्थ. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा. आपल्याला प्रश्न विचारला जातो, कवितेच्या ओळीचा अर्थ सांगा आणि त्याच्या मागचा भावार्थ. तर आपण जेव्हा एका मार्कासाठी विचारला जातो हा प्रश्न की ओळीचा सरळ अर्थ लिहा, तेव्हा आपण जसा अर्थ आहे तसा तो लिहायचा. जसं श्रोती व्हावे सावधान, या ओळीचा अर्थ, सरळ ओळीचा अर्थ काय, तर श्रोत्यांनो सावधान व्हा असा आहे. आता सांगतो उत्तम लक्षणं, मी तुम्हाला आता उत्तम व्यक्तीची लक्षणे सांगतो, अशा प्रकारचा सरळ अर्थ आपण लिहायचा. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. ठीक आहे.
श्रोती व्हावे सावधान, यामध्ये श्रोती याचा विरुद्धार्थी शब्द वक्ता, व्याख्याता. श्रोता ऐकणारा असतो आणि वक्ता बोलणारा असतो. सावधान, सावध, सजग. उत्तम गुण, आदर्श व्यक्तीची लक्षणे, उत्कृष्ट माणसाचे गुण, असा त्याचा अर्थ. श्रोती व्हावे सावधान, आता सांगतो उत्तम गुण, जेणेकरिता बाणे खूण. बाणे म्हणजे अंगी बाणवणे, रुजवणे. खूण म्हणजे ओळख. आणि सर्वज्ञपणाची. पहा, या शब्दाचा अर्थ फार महत्त्वाचा आहे. आपण मागच्या वर्षी कीर्तिकटियाचा दृष्टांत हा पाठ पाहिला, त्यामध्ये सर्वज्ञ हा शब्द आलेला होता. चक्रधर स्वामींसाठी सर्वज्ञ हा शब्द वापरलेला होता. सर्वज्ञ म्हणितले. सर्वज्ञ या शब्दाचा अर्थ आहे की सर्व जाणणारा. आणि या जगामध्ये सर्व जाणणारा फक्त एक आहे, ईश्वर आणि संत. हे दोघेच फक्त या जगात भूत भविष्य वर्तमान जाणतात. पण इथे अर्थ वेगळा आहे, सर्वज्ञपणाची म्हणजे सर्व जाणण्याची, हा या ठिकाणी अर्थ होतो. तर सरळ आता ओळीचा अर्थ या पहिल्या. श्रोती व्हावे सावधान, आता सांगतो उत्तम गुण, जेणेकरिता बाणे खूण सर्वज्ञपणाची. पहा, संत रामदास या काव्यातून उत्तम व्यक्तीची लक्षणे सांगताना म्हणतात की श्रोत्यांनो, आपण सावध व्हा. मी तुम्हाला आदर्श व्यक्तीची, उत्तम माणसाची लक्षणे सांगणार आहे. आणि ही लक्षणे ऐकून आपण सर्व जाणण्याची खूण आपल्या अंगी बांधवा. कारण आपल्यालाही यातून सर्व काही कळेल. वाट पुसल्याविना जाऊ नये, फळ ओळखल्याविना खाऊ नये, पडली वस्तू घेऊ नये एकाएकी. वाट, वाट या शब्दाचा समानार्थी शब्द रस्ता, मार्ग. वाट पुसल्याविना, पुसणे म्हणजे विचारणे. दुसरा अर्थ अंगीकार करणे असाही आहे. फळ ओळखल्याशिवाय खाऊ नये, पडली वस्तू घेऊ नये एकाएकी. एकाएकी म्हणजे त्वरित, पटकन, घाईने. संत रामदास स्वामींचा जो काळ होता तो 17व्या शतक होतो. तो काळ जर पाहिला तर खूप मार्ग जंगलातून, दऱ्या खोऱ्यातून जाणारे असे होते. आणि अशा वेळी आपण ज्या मार्गाने जाऊ तो मार्ग जर आपल्याला ओळखीचा नसेल, माहीत नसेल, तर आपलं नुकसान होण्याची शक्यता दाट आहे. आणि म्हणून बऱ्याचदा आपल्याला माहीत आहे आणि जमेल या भावनेने माणसाने कधी वागू नये. बऱ्याचदा ही गोष्ट आपल्या नुकसानीस कारणीभूत होते. आणि म्हणून आपल्याला जी वाट माहीत नाही, जो मार्ग कुठे जातो त्याविषयीची माहिती नाही, त्या मार्गाने आपण जाऊ नये. 10 लोकांना विचारावं आणि योग्य ते मार्गदर्शन घेऊन जो मार्ग आपण निवडलाय, ज्या मार्गाने आपल्याला जायचंय, तो मार्ग योग्य आहे का, खरा आहे का, काही धोका तर नाही ना, काही अडचणी तर नाहीत ना, तर हे आपण जाणलं पाहिजे. पूर्वी जंगलामध्ये दऱ्या खोऱ्यात दरोडेखोर असायचे आणि बऱ्याचदा आपण कोणालाही नाही विचारता त्या मार्गाने जाणं म्हणजे त्या दरोडेखोराच्या तावडीत सापडणं, म्हणजे स्वतःचा नाश स्वतः करून घेणं. आणि म्हणून याची जाण
केल्याशिवाय आपण म्हणजे योग्य त्या मार्गानं गेलं पाहिजे. वाट विचारल्याशिवाय, मार्ग आपल्याला माहिती झाल्याशिवाय आपण त्या मार्गानं जाऊ नये. फळं ओळखल्याविना खाऊ नये. बऱ्याचदा फळाचे गुणधर्म आपल्याला माहिती नसतात आणि मग आपण ते फळ खातो आणि मग आपल्या जीवाला वेदना होतात. कधीकधी आपल्याला मरणही त्यामध्ये येतं. शारीरिक त्रासही भोगावा लागतो. कारण दासबोध हा त्या काळातला 17व्या शतकातला आणि हे जे मार्गदर्शन संत रामदासांनी केलं त्या काळात केलं. त्यामुळे ती परिस्थिती तशी होती की लोक जंगलातून जायचे, शेतामधून जी फळं असायची ती फळं कोणती आहेत त्याबद्दल बऱ्याचदा माहिती नसायचं आणि म्हणून ते फळ घ्यायचं, खायचं आणि मग शारीरिक त्रास सहन करावे लागायचे, कधीकधी मरणही पत्करावं लागायचं. आणि म्हणून रामदास स्वामी म्हणतात की फळ ओळखल्याविना खाऊ नये. आज आपण जर पाहिलं तर बऱ्याचदा एखाद्या गोष्टीची माहिती नसल्याशिवाय त्याची पक्की खात्री होत नाही तोपर्यंत आपण खरं तर त्या मार्गाने जाऊ नये किंवा जी वस्तू आहे त्या वस्तूतले गुणधर्म कळल्याशिवाय ती आपण खाऊ नये. पडलेली वस्तू घेऊ नये एकाएकी. एखादी वस्तू रस्त्यात पडलेली आहे आणि ती वस्तू बऱ्याचदा माणसं आपल्याला मिळाली आणि म्हणून ती पटकन उचलतात आणि लपून ठेवतात किंवा कोणाला कळू देत नाहीत, कोणाला दिसू नये अशा पद्धतीनं ती लपून ठेवतात, उचलतात. तर रामदास स्वामी यावरही मार्गदर्शन करतात त्यांना की जन हो, अशा प्रकारची कृती नका करू. कारण एखादी वस्तू रस्त्यात पडलेली आहे, ती वस्तू काय आहे, त्याच्यामध्ये काय संकट आहे याची जाण आपल्याला नाही. आणि म्हणून अगदी त्वरेनं घाईनं ती आपण उचलू नये. ती काय आहे ती दुरून पाहून ती खात्री झाल्याशिवाय जवळ जाऊ नये, तिच्या ती घेऊ नये. आजचा काळ आपण जर पाहिला तर आज याविषयीचं वेगळं असं मार्गदर्शन यातून होईल की आज परिस्थिती अशी आहे की बऱ्याचदा अशा बेवारच वस्तू पडलेल्या असतात बऱ्याच ठिकाणी. आणि मग त्या वस्तू, आता लोक शहाणे झालेले आहेत, आता त्या वस्तूंना कोणी हात नाही लावत. पण जे कधी असे प्रसंग येतात आणि हात लावतात तर कधीकधी अगदी जीवावरही ते बेततं. आणि म्हणून संत रामदास सांगतात की रस्त्यामध्ये पडलेली वस्तू उचलू नका आणि ती घाईनं तर मुळीच घेऊ नका. जनी आर्जव तोडू नये, पाप द्रव्य जोडू नये, पुण्यमार्ग सोडू नये कदाकाळी. जन म्हणजे लोक, आर्जव म्हणजे विनंती, तोडू नये म्हणजे अमान्य करू नये, पापद्रव्य जोडू नये. पापद्रव्य पापाने कमवलेली संपत्ती, द्रव्य म्हणजे संपत्ती, पैसा. आता यामध्ये जोडू नये म्हणजे संग्रह करू नये, साठा करू नये. पुण्यमार्ग सोडू नये कदाकाळी. पुण्याचा मार्ग कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण सोडू नये. कदाकाळी म्हणजे कोणत्याही काळामध्ये, म्हणजे कोणताही तुमच्यावर किती वाईट प्रसंग आला, कितीही वाईट वेळ आली, तरीही तुम्ही तुमचा पुण्याचा मार्ग सोडता कामा नये. जनी आर्जव तोडू नये. लोकांनी केलेली विनंती आपण अमान्य करू नये. जेव्हा लोक आपल्याशी बोलतात, लोक आपल्याला सांगतात
तेव्हा आपण आपलं घोडं पुढे दामटू नये. कारण बऱ्याच लोकांना लोकांचं ऐकण्याची सवय नसते. आणि मग लोक बऱ्याचदा विनंती करतात की अहो करा ना करा ना करा ना, आणि बऱ्याचदा हे लोक झिडकारतात, त्याकडे दुर्लक्ष करतात. तर संत रामदास सांगतात की उत्तम माणसाचं लक्षण काय, तर विनम्रता. माणसानं नेहमी विनम्र असलं पाहिजे, आणि उत्तम व्यक्ती आहेत नेहमी विनम्र असतात. आता हे आपण जर पाहिलं तर संत गौतम बुद्ध घ्या, संत तुकाराम घ्या, संत एकनाथ घ्या, संत ज्ञानेश्वर घ्या, आणि असे विद्वान माणसे जर आपण पाहिली तर ती अतिशय विनम्रशील असतात. ते नेहमी दुसऱ्याचं ऐकतात. आणि विशेष म्हणजे लोक त्यांच्याशी कोणत्याही अगदी रागाने जरी बोलले तरी त्यांच्या वर्तनात बदल होत नाही. ते मात्र त्यांच्याशी प्रेमळपणेच बोलणार. आणि म्हणून उत्तम माणसाचं सगळ्यात मोठं लक्षण आहे विनम्रशीलता. आणि म्हणून लोकांची जी विनंती आहे, लोक जेव्हा आपल्याला विनंती करतात, आर्जव करतात, कळकळीनं आपल्याला सांगतात, तेव्हा त्याचा अवेअर करता कामा नये. आपण ते ऐकलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. आणि बऱ्याचदा आपण पाहतो की जी माणसे आदर्श असतात, गुणी असतात, ही माणसे नेहमी दुसऱ्याचं ऐकून मग त्यावर निर्णय देतात. आणि म्हणून आपण नेहमी दुसऱ्याचं ऐकलं पाहिजे, आपण कमी बोललं पाहिजे. पापद्रव्य जोडू नये. आता तसं पाहिलं तर पापद्रव्य, पाप म्हणजे वाईट काम. आता बऱ्याचदा मग हे पाप कर्माने मिळवलेली संपत्ती म्हणजे कोणती संपत्ती, तर कोणाला फसवणे, कोणाच्या संपत्तीची लूट करणे, कोणाची हत्या करणे, कोणाला कागदोपत्री फसवणे, व्यवहारात फसवणे, कोणावर तरी अन्याय अत्याचार करून पैसा मिळवणे, एखाद्याचं काम केलेले पैसे न देणे, अशा बऱ्याच प्रकारे आपण पापाने पैसा मिळवतो, गैरमार्गाने पैसा मिळवतो, भ्रष्टाचाराने पैसा मिळवतो, लोकांना फसवून पैसा मिळवतो आणि त्याचा साठा करतो. संत रामदास सांगतात की अशा प्रकारच्या पैशाचा केलेला साठा माणसाला कधी सुख देत नाही. आणि म्हणून उत्तम गुण ज्याला मिळवायचे, चांगल्या माणसानं पापाचा पैसा घेऊच नाही. त्याने कष्ट करूनच पैसा मिळवला पाहिजे. या ठिकाणी अनंत फंदी यांनी आपल्या कष्टाची बरी भाजी भाकरी, मीठ साखरेची चोरी नको, हा उपदेश केलेला होता. तर खरं आहे, प्रामाणिकपणे कष्ट करून मिळवलेली जी भाजी भाकरी आहे ना, ती माणसाला सुख देते. पण चोरी करून मिळवलेली मग अगदी तूप साखर असेल, ती दुःखदायक असते. कारण दिवसभर आपण काम करतो आणि त्या कामातून मिळवलेला पैसा आपण आपल्या चरितार्थासाठी वापरतो, आणि जेव्हा आपण रात्री झोपतो तेव्हा आपल्याला कोणाची भीती नाही वाटत. आपण निश्चिंतपणे रात्री झोपतो. पण ज्यानं चोरी करून पैसा मिळवलाय, चोरी करून पैसे आणलेले आहेत, गैरमार्गाने पैसे मिळवलेत, आणि तो जेव्हा झोपतो तेव्हा त्याला खाताना, त्याला पिताना, त्याला झोपताना सारखी काळजी, भीती त्याच्या मनात असते की आपण पकडले जाऊ. आणि दारावर थोडासा जरी टकटक आवाज आला तर तो घाबरून जातो. आणि म्हणून पाप कर्माने मिळवलेला पैसा
हा कधीच सुख देत नाही. आणि म्हणून संत रामदास सांगतात, पाप द्रव्य जोडू नये, पुण्य कर्म पुण्य मार्ग सोडू नये कदाकाळी. आणि पुण्याचा जो मार्ग आहे तो कोणत्याही परिस्थितीत सोडता कामा नये. हे उत्तम माणसाचं लक्षण आहे. कितीही वाईट वेळ आली तर ते मनाचा मोठेपणा नाही सोडत, पुण्यकर्म सोडत नाहीत. आता पुण्यकर्म जसं आपण पाप द्रव्य पाहिलं तसं पुण्यमार्ग. आता हे पुण्यमार्ग कोणते? तर कोणाला दारी आलेल्याला काहीतरी खाऊ पिऊ घालणे, दारी आलेल्या माणसाला विनमुख न पाठवणे, काहीतरी मदत करणे, रस्त्यानं कोणी आपल्याला काही मागत असेल तर त्याला ते आनंदाने देऊ करणे, सप्ताहामध्ये भोजन लोकांना खाऊ घालणे, अन्नछत्र उघडणे, पानपोई उन्हाळ्याच्या दिवसात एखाद्या ठिकाणी लावणे की जेणेकरून येणाऱ्या जाणाऱ्याला पाणी पिण्याची सोय होईल, पशुपक्ष्यांना पाणी पिण्याची सोय होईल. एखादा रोगी असेल त्याला आर्थिक मदत करणे, त्याला औषधाची मदत करणे, एखादा गरीब असेल, कपडे नसतील, काही अनेक अडचणी असतील, अशा प्रकारची मदत आपण त्याला केली पाहिजे. आणि हे पुण्याचे मार्ग आहेत. आणि म्हणून तुमच्यावर वाईट वेळ आली तरी पुण्याचा मार्ग आपण सोडता कामा नये. आणि ही उत्तम व्यक्ती जी आहेत हे यांच्यावर कितीही वाईट वेळ आली तर ही माणसे पुण्यकर्म कधीही सोडत नाहीत. सतत अगदी त्यांच्यावर उपाशी राहण्याची वेळ आली तरी ते दुसऱ्याची मदत केल्याशिवाय राहत नाहीत. आणि म्हणून संत रामदास सांगतात की पुण्यकर्म सतत केलं पाहिजे. आता आपण पाहतो इथे तुकाराम महाराजांचं उदाहरण देता येईल की तुकाराम महाराजांकडे काही नसताना जेव्हा एका ऊसाची मुळी त्यांचा भक्त त्यांना जेव्हा ते रानात जातात त्यांना देतात, पण पहा घरी येईपर्यंत त्यांच्या हातात एक टिपरू राहतं फक्त. आणि मग त्या टिपराचं पुढे बऱ्याचदा म्हणजे काय होतं हे तुम्हाला माहिती आहे. पण परिस्थिती अशी आहे की पुण्यकर्म पुण्यमार्ग आपल्यावर किती वाईट वेळ आली तरी उत्तम व्यक्ती कधी सोडत नाहीत. तोंडाळाशी भांडो नये, वाचाळाशी तंडो नये. तोंडाळ म्हणजे वाटेल ते बोलणारा, काय येईल ते तोंडाला तो बोलतो. आणि म्हणून शहाण्या माणसानं अशा माणसांच्या नादी नाही लागावं. तोंडाळाशी भांडो नये, वाचाळाशी तंडू नये. वाचाळ म्हणजे व्यर्थ बडबड्या. संत संग खंडू नये, अंतर्यामी. अंतर्यामी म्हणजे हृदयापासून, खंडू नये म्हणजे खंड पडू देऊ नये म्हणजे अखंड. संत रामदास म्हणतात की माणसाने जे तोंडाला येईल ते बोलतात, जे भांडकुदळ आहेत, भांडखोर आहेत, अशा माणसाशी भांडण करण्याच्या नादी लागू नये, अशा माणसाची तंटा करू नये. कारण त्याला काही वाटत नाही, त्याचं आपला वेळ व्यर्थ जातो, आपल्याला त्रास होतो. आणि म्हणून त्याच्या नादी न लागता आपण गप्प राहणे हा त्याच्यावर सगळ्यात सुंदर उपाय. तोंडाळाशी जेव्हा अशी बोलण्याची वेळ येते तेव्हा मौन हा सगळ्यात उत्तम उपाय आपण ठेवला पाहिजे, राखला पाहिजे. वाचाळ जेव्हा कोणी फार आपल्याशी बडबड बडबड करतं, आपल्याला ते ऐकावं वाटत नाही, त्यांच्यापासून आपण दूर राहावं. त्यामुळे आपला वेळ वाचेल आणि त्यांना काही फरक पडत नाही, आपल्याला मात्र त्याचा त्रास होईल. आणि म्हणून उत्तम माणसे नेहमी अशा लोकांपासून दूर राहतात.
आणि आपणही तसं राहिलं पाहिजे. संत संग खंडू नये अंतर्यामी. चांगल्या माणसाची संगत पैसा देऊन करावी, आपला वेळ खर्च करून करावी. पण एकदा चांगल्या माणसाची संगत आपली जोडली गेली ना, तर ती मध्येच तोडूच नाही. कारण चांगली माणसं नशिबानं भेटतात. संतांची संगती ही फार थोड्यांना लाभते. आणि म्हणून जेव्हा अशा माणसाची आपली मैत्री होते, अशा माणसांच्या आपण सहवासात येतो, तेव्हा आपण त्या माणसाची मैत्री मध्येच तोडू नये, ती अखंडित ठेवावी. कारण बऱ्याचदा चांगल्या माणसाची सोबत केली तर आपलं कल्याण होतं, आणि वाईट माणसाची सोबत केली तर मात्र आपलं नुकसान होतं. कोळसा काळा असतो, पण म्हणतो ना आपण की तो काळा कोळसा आपल्याला कलंकित करतो. की एक छोटंसं उदाहरण आहे की एका मंदिरात चोर लपलेले असतात, आणि त्या ठिकाणी एक संत, एक साधू संन्यासी तिथे रात्री निवाऱ्यासाठी जातात. आणि सकाळी मग त्या दरोडेखोरांना पकडलं जातं. त्यात तिथे जवळच हे साधूही त्यांना भेटतात आणि त्यांनाही पकडून येतात पोलीस. म्हणजे पहा, वाईटाची थोडीशी संगत आपल्या नाशास कारणीभूत ठरते. आणि म्हणून संतांची संगत ही जेव्हा मनापासून, हृदयापासून आपण करतो, तेव्हा ती अखंडित ठेवली पाहिजे, आणि ती आपल्याला उत्तम बनवते. आळसे सुख मानू नये, चाडी मनास आणू नये, शोधल्या विन करू नये कार्य काही. आळस, आळस हा माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू आहे. संत तुकाराम, संत रामदास महाराज सांगतात की आळसे कार्य भाग नासतो. आळसानं माणसाची समाजात हानी होते, मानहानी होते. लोक त्याची किंमत करत नाहीत. आळसात आपल्याला तात्पुरतं सुख समाधान वाटतं, पण अनंत काळाचं दुःख त्यामध्ये दडलेलं असतं. बऱ्याचदा आपण म्हणतो, असेल माझा हरी तर देईल खटल्यावरी. ही जी माणसाची भावना आहे, ही अविचाराची भावना आहे. आणि म्हणून आळसाचा विरुद्धार्थी शब्द आहे प्रयत्न. आणि म्हणून माणसाने आळस करू नये. कारण रामदास स्वामी यांना हे सांगायचं आहे समाजाला, विद्यार्थ्यांना, तरुणांना, की तुम्हाला जर तुमचा उत्कर्ष साधायचा असेल तर आळस सोडून दिला पाहिजे. कारण आळस जसे षडरिपू आहेत, माणसाचे 6 दोष आहेत. कोणते? काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ, मोह. त्या आळस, त्यामधला हा 6वा दोष आहे आळस. आणि म्हणून आळसात माणसाने सुख मानू नये, आळस दूर केला पाहिजे. कारण प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे. प्रयत्नामध्ये माणसाचा उत्कर्ष आहे. प्रयत्नाने माणूस मोठा होतो. थांबला तो संपला, काळ मागे लागला, धाव त्याला शक्ती येई आणि मार्ग सापडे. तुम्ही सतत काम करा, तुम्हाला कामाची गोडी वाटेल. पण तुम्ही बसून राहिलात ना, तुम्हाला काम करावंसं वाटणार नाही, तुमच्यात आळस भिंदेल. आणि एकदा का आळस भिनला, मग मात्र तुम्हाला काम करण्याची इच्छा गोडी राहणार नाही. आणि म्हणून आपण आळस सोडला पाहिजे, प्रयत्नाची कास धरली पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात, क्रियेविना मार्गाची नाही, कर्तव्य नारा देव पण देई. अहो, प्रयत्नाला फार महत्त्व आहे. आणि म्हणून प्रयत्नाची कास धरून आळस आपण झिडकारला पाहिजे, आळस दूर केला पाहिजे.
आणि हाच आळस माणसाला दुःख देणार आहे, सुख हिरावणार आहे. आणि म्हणून आळस कधीही करू नये, आळसात सुख आनंद मानू नये, चहाडी मनास आणू नये. चहाडी, बऱ्याचदा आपण एकमेकाबद्दल वाईट बोलतो, कोणाची निंदा करण्याची आपल्याला इच्छा होते, आणि म्हणून चांगल्या माणसाचं लक्षण नाही आहे. आपल्याला उत्तम बनायचं आहे. आपल्या मनात सगळ्यांविषयी शुद्ध पवित्र निर्मळ असा भाव असला पाहिजे. आणि म्हणून कोणाबद्दलची निंदा, कोणाबद्दलचं वाईट बोलणं, याचं त्याला सांगणं आणि स्वतःचा स्वार्थ साधून घेणं. आता आपण पाहतो बऱ्याचदा की चहाडी केल्यामुळं काय होतं, मग त्यानं मला त्याचं सांगितलं म्हणून काहीतरी लाभ मिळतो, फायदा मिळतो, स्वार्थ होतो आणि लाभ मिळतो, पण हा दुःखदायक असतो. हे काही चांगल्या माणसाचं लक्षण नाही. आणि जर आपल्याला चांगली माणसं निर्माण करायची असेल तर ह्या अवगुणांची आपल्याला जी हे अवगुण आपण दूर करायला हवेत. शोधल्याविना करू नये कार्य काही. कार्य काही, कार्य म्हणजे काम. जे काम आपल्याला करायचंय, जे काम आपल्याला साधायचंय, ज्या कामात आपल्याला पुढे जायचंय, ज्या कामात आपला उत्कर्ष आहे, जे ध्येय आपण ठरवलंय, उराशी बाळगलंय, ज्या कार्यातून आपल्याला आपलं भविष्य घडवायचंय, त्या कामाबद्दल पूर्ण माहिती घेतल्याशिवाय आपण त्या कार्याला हात घालू नये. जी माणसं आदर्श असतात ती माणसे ठरवलेलं काम हाती घेतात आणि एकदा हाती घेतलेलं काम ते कोणत्याही परिस्थितीत टाळत नाहीत. मग कोणतीही परिस्थिती आली तर ते काम ते अर्धवट टाकत नाही. गोपाळ गणेश आगरकरांचं या ठिकाणी मी उदाहरण देईल की MA झालेले त्या काळचे, त्यांनी ठरवलं की आपल्याला समाजाची सेवा करायची. आणि आईला आणि पत्नीला, वडिलांना असं वाटत होतं की आपल्या मुलानं तर नोकरी करावी आणि आनंदाचं जीवन जगावं. पण त्यांनी ठरवलं की मी समाजाची सेवा करणार, उभा जन्म लोकांच्या सेवेसाठी वाहीन, त्यासाठी आमरण दारिद्र्य पत्करीन. ही जी गोष्ट त्यांनी ठरवली ती आयुष्यभर त्यांनी जोपासली. ठरवलं. राजगुरू भगतसिंग, सुखदेव, अहो भारतीय स्वातंत्र्यासाठी त्यांनी ठरवलं की आपल्याला काम करायचंय. प्रसंग वाईट आला पण मागे हटले नाहीत. याला म्हणतात जे ठरवलं ते पूर्ण करण्याची, आणि जे काम आपल्याला करायचंय त्याचा पूर्ण शोध घेतल्याशिवाय कार्याला हात घालू नये, आणि एकदा काम हाती घेतल्यानंतर ते अपूर्ण ठेवू नये. सभेमध्ये लाजू नये, बाष्कळपणे बोलू नये, पैज होड घालू नये काही केल्या. आता तो जो काळ होता तो काळ अन्याय अत्याचाराचा होता. हे राजेशाही होती, हुकुमशाही होती, त्यामुळं सामान्य माणसावर अन्याय होत होता, अत्याचार होत होता. कोणी बोलत नव्हते, अन्याय अत्याचाराला कोणी वाचा फोडत नव्हते. आणि म्हणून संत रामदासांना असं त्यावेळी वाटलं की माणसात बोलण्याची ताकद निर्माण झाली पाहिजे, आपल्या मनातले विचार त्यांना सांगता आले पाहिजेत. आणि म्हणून जेव्हा जेव्हा लोक एकत्र येतात तेव्हा आपण आपलं मत व्यक्त केलं पाहिजे. जेव्हा तुम्ही समूहात येता तेव्हा आपलं मत व्यक्त करायला घाबरू नका. सभेमध्ये लाजू नये, बाष्कळपणे बोलू नये. सभेमध्ये बोलताना जे रोखठोक आहे, जे स्पष्ट आहे, जे योग्य आहे
ते बोलण्यासाठी कुणाचीही भीती बाळगू नये, कोणाचीही लाज बाळगू नये, कमीपणा बाळगू नये. उलट त्यावेळी आपण आपल्या मनात धारिष्ट्य निर्माण केलं पाहिजे, हिमतीनं लोकांच्या समोर बोललं पाहिजे. पण हे करत असताना बाष्कळपणे बोलून आपली उणीव त्यांना दाखवू नये किंवा आपलं हसत त्या लोकांमध्ये करून घेऊ नये. यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी फार महत्त्वाची गोष्ट आहे की आपण आपल्या मनातले विचार बोलले पाहिजे. आपल्या मनात जो विचार आहे तो धाडसानं बोलला पाहिजे. तसं पाहिलं तर आज मुलं पुढे येऊन बोलतात आणि बऱ्याच मुलांमध्ये हे धाडस निर्माण झालेलं आहे. आणि हे धाडस केव्हा येतं? जेव्हा आपण आपल्या मनातले विचार कोणाला तरी सांगतो आणि पुढे येऊन बोलतो, तेव्हा ते धाडस आपल्यात निर्माण होतं. आणि म्हणून सभेमध्ये लाजू नये आणि बोलावं, मुद्देसूद बोलावं, अभ्यासपूर्ण बोलावं, की जेणेकरून आपला त्या सभेत मान होतो, आपल्याला त्या सभेत किंमत मिळते आणि लोक आपली स्तुती करतात. पण बाष्कळपणे बोलून मात्र आपली उणीव लोकांना दिसते आणि मग हसू होतं, लोक आपल्याला नावं ठेवतात. मग मात्र आपलं बोलणं पुढे थांबून जातं. आणि म्हणून सभेमध्ये बोलायला कधी घाबरू नये. पैज होड घालू नये काही केल्या. पैज म्हणजे शर्यत, होड म्हणजे पैज. शर्यत पैज कधीही लावू नये, अगदी कोणत्याही प्रसंगात. बऱ्याच लोकांना शर्यत लावण्याची, स्पर्धा लावण्याची हौस असते. पण यामुळं होतं काय, तर नुकसान होण्याची शक्यता यामध्ये अधिक असते. आणि म्हणून आपण आपलं काम करत राहावं. आपल्याला जे काम करायचंय ते काम आपण जर चांगल्या अभ्यासानं केलं, प्रयत्नपूर्वक केलं, त्यामध्ये आपण जर मनापासून, हृदयापासून कष्ट घेतले, तर त्या कामात आपल्याला सर्वोत्तम यश मिळतं, मोठं यश मिळतं. कारण आपण जेव्हा लोकांकडे पाहतो ना, तेव्हा आपण मागे राहतो. पण आपण लोकांकडे न पाहता जेव्हा आपण पुढे चालत राहतो ना, तेव्हा मात्र आपण सगळ्यांच्या पुढे असतो. आणि म्हणून बऱ्याच लोकांना शर्यत लावायची, पैज लावायची हौस असते आणि त्यामध्ये स्वतःचं नुकसान ते करून घेतात. आणि म्हणून संत रामदास सांगतात की सामान्य माणसाने जीवन जगत असताना अशा प्रकारच्या कृती टाळल्या पाहिजेत. कारण अशा कृती आपल्या चांगल्या व्यक्तिमत्वासाठी उपयोगाच्या नाहीत. जर तुम्हाला सुखानं जीवन जगायचं असेल तर अशा गोष्टीपासून दूर राहिलं पाहिजे. अगदी कोणीतरी आपल्याला म्हणतोय लाव शर्यत किंवा कर, मी आहे, तर आपण त्यापासून दूर राहिलं पाहिजे. अशी अनेक उदाहरणे आहेत की शर्यत लावली, पैज लावली, कोणी खाण्याची शर्यत लावतो, कोणी पळण्याची लावतो, कोणी पोहण्याची लावतं, किंवा आणखी बऱ्याच गोष्टी अशा आहेत की शर्यती लावतात आणि त्यामध्ये आपल्या प्राणाला मुकतात, कुटुंबाला दुरावतात आणि कधीकधी आपण कुटुंबही त्यामुळे संकटात येतं, दुःखात येतं. आणि म्हणून शर्यत, पैज यापासून माणसाने कोणत्याही परिस्थितीत दूर राहिलं पाहिजे की जेणेकरून एक वाईट वेळ आपल्यावर येणार नाही. कोणाचा उपकार घेऊ नये, घेतला तरी राखू नये, परपीडा करू नये, विश्वासघात. उपकार परोपकार, कोणाचा परोपकार घेऊ नये, घेतला तरी राखू नये. अतिशय सोपा अर्थ या ठिकाणी. कोणाचा उपकार घेऊ नये, काय सरळ साध्या ओळीचं बघा किती सोपा अर्थ आहे. म्हणजे संत रामदास यांनी दासबोध जो लिहिला ना,
तो सहज माणसांना समजेल असा लिहिला. म्हणून कोणाचा उपकार घेऊ नका, कारण उपकाराच्या ओझ्याखाली बऱ्याचदा अपमानित व्हावं लागतं. लोक आपल्याला लाज आणतात, आपण लज्जित होतो, आणि म्हणून उपकार कोणाचा घेऊ नये. आणि घेतला ना, वेळ प्रसंगी बऱ्याचदा गरज पडते, आणि अशी वेळ जेव्हा येते उपकार कोणाचा घेण्याची, तेव्हा तो आपण पटकन, म्हणजे काही काळातच तो उपकार आपण त्याचा परतफेड त्याची केली पाहिजे, की जेणेकरून कोणाच्या उपकाराखाली आपलं मन दुःखी होणार नाही, तणावात राहणार नाही. आणि म्हणून घेतला उपकार तरी त्याची परतफेड लगेच केली पाहिजे. या ठिकाणी एक उदाहरण सांगतो की संत गाडगे बाबा संत गाडगे बाबा यांनी गाव स्वच्छ करायचे. ते आता मुळात त्यांचं जे काम होतं समाजाला प्रबोधन करण्याचं काम होतं, पण समाजाला एकत्र कसं आणायचं. आता मुळात अशी परिस्थिती नव्हती की गावात जायचं आणि दमडी पिटून लोक, अशी तर परिस्थिती नव्हती, लोक येत नव्हते. मग त्यांनी एक अभियान हाती घेतलं स्वच्छतेचं. आणि जेव्हा आपणच लोकांसाठी काम करतो, लोकांच्या गावात जाऊन काम करतो, तेव्हा लोकांना नक्कीच वाईट वाटतं की अरे हा माणूस आपल्या गावात येऊन आपलं गाव स्वच्छ करतोय. म्हणजे गावातले लोक एकत्र येतात, आणि त्याचा फायदा असा झाला की या एकत्र येण्यामुळे त्यांना त्यांचं प्रबोधन केलं. त्यांना सांगितलं की अरे बाबांनो, कर्ज काढू नका, कर्ज काढून तुम्ही मुलांची लग्ने करता, इतर जे बळी देता आणि जेवणे घालता, थाटमाट करता, आणि हे सगळं कर्जावर जमिनी गहाण ठेवून लोक सावकाराकडून कर्ज घेऊन या सगळ्या गोष्टी करता आणि स्वतःच्या कुटुंबाची दुर्दशा करता. परत व्यसनी माणसांनाही त्यांनी मार्गदर्शन केलं. हेतू हा होता की लोकांना एकत्र करून त्यांचं प्रबोधन करायचं. पण गाडगे महाराज जेव्हा गावात जायचे तेव्हा गाव स्वच्छ केल्यानंतर महत्त्वाची गोष्ट ही आहे की गाव स्वच्छ केल्यानंतर ते कुठेतरी रानात जात आणि तिथून मग गोवऱ्या असतील, झाडाच्या फांद्या असतील वाळलेल्या, त्याची मुळी ते बांधायचे, एखाद्या घरापुढे ते टाकायचे आणि मग त्या घरापुढे ते अन्न मागायचे. बघा, म्हणजे कोणाचाही उपकार त्यांनी घेतला नाही. महर्षी कर्वे, शिक्षण महर्षी कर्वे, भारतरत्न शिक्षण महर्षी अण्णासाहेब कर्वे, हे सुद्धा त्यांचं चरित्र जर आपण वाचलं तर आपल्या लक्षात येईल की जेव्हा जेव्हा ते कुठे जेवायला जात तेव्हा तेव्हा जेवण झाल्यानंतर त्या ताटाशी ते पैसे ठेवून जात. म्हणजे कोणाचाही उपकार ते घेत नसत. म्हणजे या गोष्टीतून बऱ्याच म्हणतो ना आपण की उत्तम माणसाची लक्षणे आपल्याला पाहायला मिळतात की खरंच या जगात अशी माणसे आहेत की ते अशा पद्धतीनं उत्तम वर्तन करतात. परपीडा करू नये, विश्वासघात. दुसऱ्याला त्रास होईल. परपीडा म्हणजे दुसऱ्याला, पर म्हणजे दुसरा, पीडा म्हणजे त्रास, दुसऱ्याला त्रास होईल अशा प्रकारचं वर्तन माणसानं कधी करू नये. बऱ्याच लोकांना त्याचं काही वाटत नाही, पण प्रत्येक जीव आहे आणि प्रत्येक जीवाला मन आहे, आणि जेव्हा त्रास होतो तेव्हा त्या मनाला खूप वेदना होतात. आणि म्हणून उत्तम माणसाचं लक्षण आहे की सगळ्या जीवाला आनंद होईल अशा प्रकारचं वर्तन करणे, अशा प्रकारे वागणे. त्यामुळे परपीडा आपल्या हातून कोणाला होणार नाही, मग तो कोणताही जीव असेल, अगदी लहान जीव असेल, मोठा असेल. अगदी गाडगे महाराजांनी अगदी एक विठ्ठल वाघांची कादंबरी होती, त्या कादंबरीत अगदी पाकोळीचा, छोट्या कीटकाचा, पक्ष्याचा जीवही माणसाच्या जीवासारखा महत्त्वाचा आहे.
आणि तो आपण जपला पाहिजे. आपल्याला किडामुंगेचा जीव मोलाचा वाटत नाही, पण विचार करा कधीतरी की तो जीवही महत्त्वाचा आहे. त्या जीवालाही तो जीव आहे आणि म्हणून तो जीव आपण सांभाळला पाहिजे. त्याला आपल्याकडून काही त्रास होता कामा नये, ही भावना आपण जपली पाहिजे. बऱ्याचदा मुलं जाताना येताना रस्त्यावर जे प्राणी असतात, पक्षी असतात, त्यांना दगडे वगैरे मारतात, पण त्यातून त्यांच्या जीवाला त्रास होतो. ही भावना आपण जपली पाहिजे आणि म्हणून दुसऱ्याच्या जीवाला त्रास होणार नाही अशा प्रकारचं वर्तन आपलं घडलं पाहिजे. विश्वासघात, बेईमानी, इमान बेईमान, बे हा उपसर्ग आहे. इमान या शब्दाला लागलेला बे हा उपसर्ग आहे आणि म्हणून बेईमानी कधीच करू नये. किती वाईट प्रसंग तुमच्यावर आला तरी लोकांचा विश्वासघात करू नये. बऱ्याचदा आपण पाहतो की विश्वासघातानं बऱ्याच गोष्टी घडलेल्या आहेत, की आपण एखाद्यावर आपला चांगला मित्र म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवतो आणि तो आपला घात करतो. असा घात करतो की पुन्हा पश्चातापालाही जागा राहत नाही. आणि म्हणून विश्वासघात कधीही माणसाने करू नये. व्यापक पण सांडू नये, पराधीन होऊ नये, आपले ओझे घालू नये कोणा एकाशी. व्यापक पण सांडू नये. व्यापक पण म्हणजे मोठेपणा. आता त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे संकुचितपणा. मनाचा मोठेपणा असणं ही काही सामान्य गोष्ट नाही. एखाद्या माणसाला एखादा माणूस आला आणि त्याला आनंदाने आपण खाऊ पिऊ घालायचं, मनाचा मोठेपणा असल्याशिवाय हे घडत नाही. आणि म्हणून व्यापक पण सांडू नये. मनाचा मोठेपणा माणसाने आपल्याकडे ठेवला पाहिजे. आणि उत्तम आदर्श व्यक्तीची लक्षणे ही आहेत की ते आपला व्यापकपणा कधीच सोडत नाहीत. आपला मोठेपणा ते कधीच खंडू देत नाहीत. ते नेहमी मोठ्या मनाने, निर्मळ मनाने दुसऱ्याला माफ करतात. क्षमा करणं इतकं सोपं नाही. गौतम बुद्धांना एक व्यक्ती तावातावानं शिव्या देत होता. जवळजवळ अर्धा तास शिव्या देत होता. पण गौतम बुद्धांनी क्षणात एवढा रागावलेला व्यक्ती, पण बंधू इकडे ये, असं जेव्हा प्रेमळपणे ते बोलले तेव्हा त्या माणसाचा राग कुठल्या कुठे पळाला. अहो, व्यापक पण म्हणजे लोकांना क्षमा करणं इतकं सोपं नाही. आणि म्हणून माणसानं आपलं मन संकुचित न ठेवता मोठं मन केलं पाहिजे. मोठ्या मनानं, निर्मळ मनानं माफ केलं पाहिजे. जसं संतांच्या ठिकाणी असतं पहा, क्षमाशस्त्र जया नराची हाती, दुष्टतया प्रति काय करी. संत नेहमी, संताच्या हाती क्षमाशस्त्र असतं. त्यामुळे किती रागावून कोणी आला ना, त्यांच्या पुढे तो गप्प होतो. का? कारण त्यांनी त्याला माफ केलेलं असतं. आणि यामध्ये संवाद हे फार महत्त्वाचं शस्त्र आहे. पहा, संवाद. आपण कधी कधी म्हणतो ना, आपण विद्यार्थी मित्रांनो, आपण बऱ्याचदा काय होतं की भांडतो एकमेकाशी आणि बोलत नाहीत. पण एक लक्षात ठेवा, आपण काय करतो की मग बोलत नाहीत बऱ्याच दिवस. पण नाही, हे करू नका. आपण एकदा मित्र ठरवला ना, तर मग त्याचे दोष आपण आपल्या पोटात घेतले पाहिजे. जसं बऱ्याचदा म्हणतो ना आपण की एकदा लग्न झाल्यानंतर ती आपली पत्नी आहे, आपण तिचे पती आहोत. मग भांडण्यात अर्थ नाही. आपण एकमेकाचे दोष पोटात घातलेच पाहिजे. आपला म्हटलं ना, मग तिथे वाईट विचार नको, त्याच्यात दोष काढणे नको. आणि म्हणून एक मोलाचा संदेश माझा आहे की तुम्ही तुमचा मित्र, तुम्ही ज्याला म्हणता ना, मग तो चुकला तरी त्याच्याशी बोला. अगदी तुम्ही संवाद त्याच्याशी साधा. आणि संवादानं काय होतं, मनातले जे म्हणतो ना आपण, जे भाव असतात, द्वेषाचे, तिरस्काराचे, रागाचे, क्रोधाचे, हे निघून जातात. आणि
एक आनंदाचा भाव मनामध्ये निर्माण होतो आणि म्हणून व्यापकपणा सांडू नये, पराधीन होऊ नये. पराधीन म्हणजे परावलंबी, परावलंबी कधीही होऊ नये, स्वावलंबीच राहिलं पाहिजे. आपण जेव्हा बऱ्याचदा आपण दुसऱ्यावरही जो विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला. दुसऱ्यावर विसंबून राहू नका, आपलं काम आपण करा. बऱ्याचदा आपण दुसऱ्यावर त्याच्यावर विसंबून राहतो, त्याला सांगतो ते काम करून घ्या आणि ते काम होत नाही आणि मग मात्र खूप पश्चाताप होतो आणि मग आपल्याला असं वाटतं की अरे चुकलं आपलं. आणि म्हणून जो दुसऱ्यावरही विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला. दुसऱ्यावर विसंबणाऱ्याचं नुकसान ठरलेलं. आणि म्हणून तुम्ही विद्यार्थी मित्रांनो, दुसऱ्यावर एखादं काम टाकून निश्चिंत होऊ नका. तुम्ही तुमचं काम तुम्हीच करा. दुसऱ्याला सांगा, पण तो करेल न करेल आपलं काम आपण केलं पाहिजे. आणि दुसऱ्यावर ते टाकू नका आणि त्यातून आपलं अहित नक्कीच होईल. आणि म्हणून पराधीन होऊ नये, आपले ओझे घालू नये कोणी एकाशी. आपलं ओझं कोणावरही टाकू नका, कारण आपलं आयुष्याचं ओझं कोणावरही घालू नका. आपल्याला जगायचंय. आपले आई वडील आहेत आणि मग त्यांचं सगळं माझंच आहे आणि मला काही करण्याची गरज नाही, हे मात्र मनामध्ये येऊ देऊ नका. आपण दुसऱ्यावर ओझे होऊ नये. आपण प्रामाणिकपणे कष्ट करून स्वकर्तृत्वावर मोठं व्हा, स्वकर्तृत्वावर पुढे जा, स्वकर्तृत्वावर मिळवा आणि आयुष्यात चांगलं काम करा. सत्य मार्ग सांडू नये, असत्य पंथे जाऊ नये. सत्य असत्य, आता इथे सांडू नये, जाऊ नये. म्हणजे इथे बऱ्या आपण म्हणतो ना की यमक जुळवलेले आहेत. आणि सत्य मार्ग असत्य मार्ग. मग आता सत्य मार्ग कोणता, असत्य मार्ग कोणता? सत्य मार्ग म्हणजे जे चांगलं आहे तो सत्य मार्ग. प्रामाणिकपणे काम करावे, सत्य बोलावे, कोणाला फसवू नये, कोणाची नेहमी सगळ्यांशी चांगले बोलावे, हे सगळे सत्य मार्ग आहे. कष्ट हा सत्य मार्ग आहे, प्रामाणिकपणा हा सत्य मार्ग आहे. आणि म्हणून सत्य मार्गानंच गेलं पाहिजे. असत्य मार्गाचा अवलंब कधी करू नका. कारण असत्य मार्गाचे आपण पाहतो अनेकदा की असत्य मार्गाचा वृथा अभिमान, खोट्याचा अभिमान आपण बाळगतो, असत्याचा खोटा अभिमान आपण बाळगतो आणि त्यातून आपण आपलं नुकसान करून घेतो. आणि म्हणून सत्याचा मार्ग चोखाळा, असत्याचा नको. आणि अपकीर्ती ते सांडावी, सत्कीर्ती वाढवावी. अपकीर्ती, आता कोणत्या गोष्टीने अपकीर्ती होते आणि कोणत्या गोष्टीने सत्कीर्ती मिळते. अपकीर्ती चांगलं नाव मिळवायला खूप वर्ष लागतात, खूप काळ जावा लागतो, पण वाईट होण्यासाठी क्षणही पुरेसा असतो. म्हणून वाईट काम करून कोणीतरी आपल्याला घाबरतोय, कोणीतरी आपल्याला मोठं म्हणतोय, पण हे सगळं भीतीपोटी म्हणते. कोणी चांगल्या मनानं आपल्याला मोठं म्हणत नाही, आपल्या भीतीपोटी आपल्याला लोक मोठे म्हणतात. ही अपकीर्ती आहे आणि म्हणून अपकीर्ती टाळली पाहिजे. मग सत्कीर्ती, चांगलं कर्म करून आपण नावारूपाला आलं पाहिजे. चांगलं काम करण्यासाठी खूप कष्ट लागतात, खूप मेहनत लागते, खूप वेळ द्यावा लागतो, खूप त्रासही भोगावा लागतो, पण त्याचा जो आनंद आहे तो वेगळा आहे, त्याची गोडी अवीट आहे.
आणि म्हणून असत्याचा त्याला वेळ लागत नाही. असत्याचा मार्गानं जाऊन अपकीर्ती मिळवणे त्याला वेळ लागत नाही, परंतु सत्य मार्गानं जाऊन नाव मिळवायला खूप वेळ लागतो, खूप त्रास सहन करावा लागतो. पण त्यातली जी गोडी आहे, त्यातला जो आनंद आहे, तो मात्र अवीट आहे, अनंतकाळ टिकणार आहे. आणि म्हणून सत्य मार्ग आपण चोखाळला पाहिजे. विवेके दृढ धरावी वाट सत्याची. विवेक म्हणजे चांगला आणि वाईट याचा सारासार विचार करणे. चांगला आणि वाईट याचा सारासार विचार करून चांगलं कोणतं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि ज्याला चांगलं वाईट कळतं आणि जो चांगल्या मार्गाने जातो तो यशस्वी होतो. बऱ्याचदा आता सगळ्याच माणसांना चांगलं वाईट कळतं हो, पण चांगलं वागणं कळत नाही. कळतंय पण वळत नाही. व्यसन करणाऱ्याला, वाईट वागणाऱ्याला खूप वाटतं की आपलं चुकतंय, पण त्याला चांगलं वागायला येत नाही. आणि म्हणून सत्य मार्ग हा विवेकाने दृढ, दृढ याचा अर्थ ठाम, ठोस, निर्धाराने, पक्का. आणि म्हणून सत्याचा मार्ग विवेकाने अगदी पक्का धरून ठेवून आपल्या वडिलांची, आपल्या वाडवडिलांची, आपल्या कुळाची, आपली चांगली कीर्ती कशी वाढेल, या जगात आपला चांगला नावलौकिक कसा होईल, आणि एक उत्तम व्यक्ती म्हणून या जगात आपण कसे नावारूपाला येऊ, हा विचार प्रत्येकानं केला पाहिजे. आणि जेव्हा अशा प्रकारची माणसं या जगात निर्माण होतील, तेव्हा एक चांगलं जग आकाराला येईल आणि सगळे सुखी होतील, आनंदी होतील. आणि म्हणून संत रामदास स्वामी म्हणतात की सामान्य माणसाने चांगलं वर्तन करून आपलं जीवन सुखी केलं पाहिजे. काय करावं, काय करू नये हे मनाशी ठरवून चांगल्या मार्गाने जर माणूस गेला तर तो आयुष्यात दुःखी होणार नाही. आनंदानं तो त्याचं जीवन नक्कीच सुखकर होईल आणि जगही त्यापासून आनंदित होईल. तर ही भावना संत रामदास स्वामींनी या कवितेतून व्यक्त केली. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबतो आहोत. स्वाध्याय, आपण या पाठाखालील जो स्वाध्याय आहे, ते जे प्रश्न आहेत, आपण कविता आपल्याला समजली असेल तर आपण आता यामध्ये कवितेची रचना, आता कवितेचे नाव उत्तम लक्षण, कवितेचे कवी संत रामदास, कवितेचा रचना प्रकार ओवी, तर आणि विषय उत्तम माणसाची लक्षणे, आणि स्थायी भाव तर उत्तम माणसे घडवण्याचा ध्यास, हा या ज्या गोष्टी या कवितेत आहेत. आपण स्वाध्याय सोडवा आणि आपल्याला कविता नक्की समजली असेल अशी मी आशा करतो. धन्यवाद.